नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी 2026 सोमवार. आमच्या परिक्रमेचा आज 92वा दिवस आणि आज आम्ही औली घाट या ठिकाणी थांबलो विश्रांतीसाठी. आणि गेले 3 महिने आम्ही नर्मदा माईची परिक्रमा करत असताना काल या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी स्थिरावलो. खूप सुंदर असा आश्रम आहे. हे महाराज आहे. आणि आज दुपारी 5 वाजत आलेला आहे आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं या ठिकाणी पिठलं आणि पोळी करायचा आमचा मानस ठरला. गेले 3 महिने आम्हाला पिठलं खायला भेटलं नाही, पण आज आम्हाला या माताजीने सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आता आमच्या मॅडम पिठलं बनवायची तयारी करत आहे. हे बघा, कांदा चिरलेला आहे, लसूण, मिरची, पिठल्याकरता बेसन पीठ आणि कोथिंबीर म्हणजे धनिया, कोथिंबीर, सर्व साहित्य या ठिकाणी मिळालेलं आहे. छानपैकी सुंदर इकडं चूल आहे. आणि MP पिठलं काय असतं हे माहीत पण नाही आणि त्या माताजीने आग्रह केला की पिठलं बनवा आणि आम्हालाही 3 महिन्यापासून पिठलं खायला भेटलं नाही. त्यामुळे आज पिठलं बनवण्याचा खूप सुंदर योग आलेला आहे. आणि आता पिठलं आणि पोळी, चपाती या ठिकाणी आम्ही आज बनवत आहोत. 3 महिन्यातील आमचा आजचा पहिला दिवस आहे की आम्ही स्वतः हाताने या ठिकाणी बनवत आहोत. औली घाट समोरच्या बाजूला रोड आहे, रोडच्या बाजूला आश्रम आहे आणि आश्रमाच्या पाठीमागच्या बाजूला मा नर्मदा आहे. आणि आज आम्ही यांच्याकडे मुक्कामी थांबलो आहे. मंदिर खूप सुंदर आहे, खूप छान आणि व्यवस्थापन आहे, गोशाला आहे. आणि आता तो पण बघू शकता पिठल्याची तयारी आता सुरू आहे. आता पिठल्याकरता त्याला टेस्ट यायकरता जिऱ्याचा तडका द्यायचं काम सुरू आहे. आपण बघू शकता. मोहरी आणि जिरा. फार छान रेसिपी आहे. महाराष्ट्रामध्ये पिठलं आणि पोळी प्रसिद्ध आहे. अर्जंट कोणी पाहुणे आल्यानंतर फास्ट जेवण करायचं म्हटलं तर सर्वप्रथम पिठलं पोळीला प्राधान्य दिलं जातं. आणि त्या पिठलं पोळीचा आज या MPच्या भूमीमध्ये आज आम्ही पिठलं पोळी बनवत आहोत. खूप समाधान, खूप आनंद वाटतो आहे. आज स्वतःच्या हाताने करून पिठलं खायचं, पोळी खायची. माताजी इकडे धन देत आहे. पिठलं बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे चुलीवरती आणि गौरी आणि सरपण असे रेसिपी पिठलं चालू आहे. पिठलं बनवत आहे.
पिठल्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. अवली घाटावरील आजचा मेनू पिठला आणि पोळी, पिठला आणि चपाती.